सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी अंतरवाली सराटीमध्ये जाऊन मनोज जरांगेंची भेट घेतली। यावेळेस धनंजय देशमुखही उपस्थित होते। 2 ते 3 दिवसांपूर्वी दादांना सभेमध्ये चक्कर आली होती, त्यासाठीच त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी त्यांना भेटायला आले, असं यावेळेस दमानिया म्हणाल्या। सतीश उर्फ खोक्या भोसलेला वनविभागानं ताब्यात घेतलेला आहे। वनविभागाकडून खोक्या भोसलेची चौकशी केली जाणार आहे। शिकारीचं साहित्य आणि घरात आढळलेल्या मांस प्रकरणामध्ये सतीश भोसलेला वनविभागानं ताब्यात घेतलेलं। लातूर शहरातील बोगस अनधिकृत नारायणा ई टेक्नो स्कूलच्या गेटवर पालकांनी राडा घातला। गेल्या 1 वर्षापासून सरकारची कोणतीही मान्यता नसताना शाळा सुरू आहे, तर मनसे कार्यकर्त्यांनी अनधिकृत शाळेला कुलूप ठोकत कारवाईची मागणी केली। हिंगोलीमध्ये वाढत्या तापमानाचा फटका कोंबडी उत्पादकांसह अंडी उत्पादकांनाही बसतोय। पिले काढण्यासाठी सुरू केलेल्या प्रक्रियेदरम्यान निम्मी अंडी उष्णतेने नष्ट होत आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे। दोन राज्याला जोडणाऱ्या नांदेडच्या देगलूर तालुक्यामध्ये रस्त्यावरची दुरवस्था झाली आहे। गेल्या 15 वर्षांपासून वाहनधारक खड्डेमय रस्त्यातून प्रवास करतायत। रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून अपघाताचं प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे। जालना जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईचं संकट आहे। एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच दुष्काळाची दाहकता जाणवते। कडवंची गावामध्ये शेतकरी पाण्याअभावी आपल्या द्राक्ष बागांवर कुऱ्हाड चालवत आहेत। पाण्याअभावी कडवंची गावामध्ये अनेक शेतकरी हतबल झालेले आहेत।